हे जे काही क्रेटेक्स आहे हे नाव कसं काय, म्हणजे खूप युनिक आहे हे नाव. क्रेटेक्स असं म्हणजे असं विचार नव्हता केला अजून, पण बरेच लोक मला विचारतात त्याचं मिनिंग काय, मला पण त्याचं मिनिंग माहिती नाही. तर KR जे माझं कृणाल नाव आहे ते मला ठेवायचं होतं आणि मला असं मी नाव कॉलेजमध्ये असताना सुचलेलं तर असं एंडला EX असं काहीतरी असलं तर जरा कूल वाटते. कोइन्सिडेंटली डेव्हिड गेटाचं इंडिया टूर होता, फर्स्ट एव्हर इंडिया टूर. आणि तेव्हा म्हणजे हा काय DJ आहे, म्हणजे मी जर ज्या DJला बघितलं तो काहीतरी वेगळं करत होता, हा काहीतरी वेगळं करतोय, ह्याच्या गाण्यामध्ये लिरिक्स एवढे नाही आहेत, हे काहीतरी वेगळं साऊंड करतंय. तर तेव्हा मला समजलं इलेक्ट्रॉनिक म्युझिक आहे हे. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज सोशल स्टार मध्ये सहभागी झालेली व्यक्ती फार खास आहे, कारण ती व्यक्ती सोशल मीडिया बरोबरच सध्या क्लब पब मध्ये धुमाकूळ घालतीये. केवळ मुंबईच नाही तर आसपासच्या उपनगरात, राज्याबाहेर आणि आता विदेशात सुद्धा मराठी वाजलंच पाहिजे याचा दणका सुद्धा होणार आहे, कारण तीच व्यक्ती आपल्यासोबत आज सोशल स्टारमध्ये सहभागी झालेली आहे, जी सध्या सोशल मीडियावर क्रेटेक्स या नावानं फार चर्चेत आहे. अर्थात कृणाल घोरपडे आपल्यासोबत सोशल स्टारमध्ये सहभागी आहे. कृणाल, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. हे जे काही क्रेटेक्स आहे हे नाव कसं काय, म्हणजे खूप युनिक आहे हे नाव. क्रेटेक्स असं म्हणजे असं विचार नव्हता केला अजून, पण बरेच लोक मला विचारतात त्याचं मिनिंग काय, मला पण त्याचं मिनिंग माहिती नाही. तर KR जे माझं कृणाल नाव आहे ते मला ठेवायचं होतं आणि मला असं मी नाव कॉलेजमध्ये असताना सुचलेलं तर असं एंडला EX असं काहीतरी असलं तर जरा कूल वाटते, डॅक्स फॅक्स असं काहीतरी. ते मला की कृणालचं काहीतरी KR असलं पाहिजे आणि ते 2-3 नावं जॅम केले, त्यातलं हे एक जरा बेस्ट बोलायला जरा चांगलं वाटतं म्हणून ठेवलं बस. कूल. मग तेव्हापासून तू म्युझिक शी निगडीत होतास की मुळात याची सुरुवात कुठे झाली? तर सुरुवात ॲक्च्युली क्रेटेक्सपासून नाही झाली. तेव्हा माझं दुसरं नाव होतं, बरंच कमी लोकांना माहिती आहे, ते DJ क्रश असं ठेवलेलं. खूप वाईट नाव होतं. तर ते करता करता आय वॉज डुईंग इट फॉर लाईक 3 years करत होतो. आणि तेव्हा मला DJingची अशी आवड झाली कॉलेजमध्ये, कारण की कॉलेजमध्ये एंटर केल्यानंतर कॉलेजची जी पार्टी असते फ्रेशर्स आणि तेव्हा मी DJला बघितलं, लाईक DJing करताना. लाईक मी त्याच्या आधी काय स्कूलमध्ये असताना आपण थोडी क्लबमध्ये किंवा असं जातो, तर मला माहिती नव्हतं कसं असतं. ते पहिल्यांदा असं बघितलं DJing, कोणतरी इक्विपमेंट असं करतात, मला खूप ते फॅसिनेटिंग वाटलं. मी त्याच्याकडेच बघत होतो. तर ते मी बघत गेलो आणि म्हणजे तेव्हा इंटरनेट काय एवढं नव्हतं, ते लाईक छोटे नोकियाच्या फोनमधून जेवढं तुम्हाला ॲक्सेस होतं तेवढं. तर तेव्हा मला हे DJing काय प्रकार आहे तर गुगल करून आणि असं तर समजलं की ही फक्त एवढंच नाही आहे DJing, म्हणजे बाहेर जगात. आणि तेव्हाच कोइन्सिडेंटली डेव्हिड गेटाचं इंडिया टूर होता, फर्स्ट एव्हर इंडिया टूर. आणि तेव्हा म्हणजे हा काय DJ आहे, म्हणजे मी जर ज्या DJला बघितलं तो काहीतरी वेगळं करत होता, हा काहीतरी वेगळं करतोय, ह्याच्या गाण्यामध्ये लिरिक्स एवढे नाही आहेत, हे काहीतरी वेगळं साऊंड करतंय. तर तेव्हा मला समजलं इलेक्ट्रॉनिक म्युझिक आहे हे. ह्याला DJingच्या पलीकडे गोष्टी एक आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक म्युझिक बोलतात. मग त्याच्यात मी जास्त डायव्ह इन केलं आणि समजलं गुगल करूनच अगेन की कोण DJ आहेत, वर्ल्डमध्ये कुठले DJ आहेत, हे काय करतात, हे इलेक्ट्रॉनिक म्युझिक काय असतं. इलेक्ट्रॉनिक बेसिकली म्युझिक इज लाईक एनिथिंग यू कॅन मेक जस्ट इन युअर कम्प्युटर. तुम्हाला अजून काहीच गरज नाही आहे कुठल्या. आणि हे मला खूप लाईक इंटरेस्टिंग वाटलं की अच्छा, म्हणजे मला जर म्युझिक बनवायचं आहे, मला कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही घेऊन पण मी बनवू शकतो. हो, पण बऱ्याचदा असं होतं की अरे मला संगीत शिकायचं आहे, मला प्ले करायचंय, पण माझ्याकडे हेच नाहीये, माझ्याकडे आयफोन नाहीये, माझ्याकडे पॅड नाहीये, आयपॅड नाहीये, तर खूप सगळ्या गोष्टी असतात. हो, तर माझ्याकडे पण काय कम्प्युटर म्हणजे तो एक जो शाळेत म्हणजे असतं ना की 10वीला एवढे पर्सेंट भेटल्यावर आम्ही तुम्हाला कम्प्युटर देऊ, तो वाला कम्प्युटर माझ्या घरात होता, ज्याच्यामध्ये काही धड चालायचं नाही. बेसिक जे अभ्यासापुरतं जेवढं चालू शकतं तेवढं, लाईक वर्ड वगैरे, त्याच्यातच मी थोडं शिकत गेलो की हा बाबा हे असं असतं, असं करू शकतो. पण हे गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली की कारण की म्युझिकचे इक्विपमेंट ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात, ते न घेता पण मी गाणं जर बनवू शकतो, हे मला खूप आवडलं. आणि हे जर मी ऑनलाईन, तेव्हा काय यूट्यूब एवढं मोठं नव्हतं, तर तेच व्लॉग्स वगैरे रीड करून की स्टेप 1 स्टेप 2 असं करायचं आहे, मग मोबाईलमध्ये ते सेव्ह करून ती फाईलमध्ये ते लिहून तसं करत करत मला ते वाटलं की हे खूप ती प्रोसेस मला खूप इंटरेस्टिंग वाटली की इट्स लाईक की तुम्ही पेंटिंग करू शकता, बट पेंटिंग करायला तुमच्याकडे कलर्स आणि हे सगळं अगेन की तुम्ही घेऊ नाही शकत. बट जर तुम्हाला एक आयपॅड देतो
तुम्ही जगातला कुठलाही कलर, जगातला कुठलाही ब्रश त्याच्यात वापरू शकता. हो. तर तुमचा जो ऍक्सेस आहे तो मोठा झाला. आता इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये मी एका गिटारचं सॅम्पल घेऊन त्याच्यात पण गिटार वाजवू शकतो. मला गिटार असण्याचीच गरज आहे असं गरज नाहीये. ओके. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मग मी शिकत गेलो स्वतःहून इलेक्ट्रॉनिक म्युझिक. तर तेव्हा मला डीजेच्या पलीकडे मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. ओके. आता बिकॉज इट्स इलेक्ट्रॉनिक म्युझिक, टू परफॉर्म करण्यासाठी मी कम्प्युटर घेऊन तर बसू नाही शकत ना ऑडियन्स समोर. दॅट्स वाय त्याला डीजेइंग हा एक साईड प्रकार लागतो की हे आर्ट परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला डीजेइंग शिकावं लागेल. मग मी डीजेइंग शिकलो, एक लोकल डीजे त्यांच्याकडून डीजे शिकलो. आणि टू बी ऑनेस्ट ते एवढं डिफिकल्ट नाही आहे. बरेच लोक त्याचा भाव बनवून ठेवतात डीजेइंग म्हणजे काय. मला ते एवढं डिफिकल्ट लाईक आठवड्याभरात 2 आठवड्याभरात मी शिकून गेलो. तू इतका सहज बोलतोयस. नाही मी असं स्वतःचं हे करत नाही, बट मला असं वाटलं की माझं म्युझिक बॅकग्राऊंड नसूनही मी जर ही गोष्ट शिकू शकतोय. द रिझन इज द आर्ट फॉर्म चांगला आहे, बट त्याची इक्विपमेंट्स एवढे ॲडव्हान्स झालेत आजकाल की जेवढी मेहनत आधी करायला लागायची ती आता नाही करायला लागत. जसं आता मूवी मेकिंगमध्ये पण आजकाल लोक आयफोनवर पिक्चर बनवतात. तर तो जो टेक्नॉलॉजी आहे त्यांनी ती गोष्ट सोपी करून टाकली आहे. तसंच डीजेइंगमध्ये पण आहे. त्याच्यात क्रिएटिव्ह बनणं असेल ते तुम्ही तुमचं शिकावं लागेल. ते तुम्हाला कोण शिकवू नाही शकत की तुम्ही क्रिएटिव्हिटी कशी आणणार त्याच्यात. आणि म्युझिक बनवणं अर्थात ते तुम्ही म्युझिक काय बनवताय, कसं बनवताय, ते प्रेझेंट कसं करताय ते डिफिकल्ट आहे. ते शिकायला मला बराच टाइम लागला. लाईक 5-6 वर्ष माझी त्यातून निघून गेली. पण तू डेव्हिड गेटा ऐकलास आणि एकदम मराठी जॉनरकडे कसा काय वळलास? त्या गोष्टीला एक जर्नीला मे बी झाले 8 वर्ष झाले असतील फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. बट डेव्हिड गेटाने मी त्याला अजूनही खूप आय एम व्हेरी इन्स्पायर्ड. लाईक आता रिसेंटली अगेन ही इज डिक्लेअर्ड ॲज नंबर 1 DJ ऑफ द वर्ल्ड. सो या एजमध्ये पण कोविडमध्ये सुद्धा त्यांनी प्ले केलेलं होतं. एक्झॅक्टली. मला त्या माणसाचं आर्ट आणि हे एक आहेच बाजू, पण आय लाईक हिज कन्सिस्टन्सी इन वर्किंग. आणि आय गेस की तुम्ही टॅलेंट हे सगळं चल ठीक आहे, क्रिएटिव्हिटी, टॅलेंट, जिनियस वगैरे, कन्सिस्टन्सी त्या माणसाची एवढी आहे की त्याला जे करायचं आहे तो ते एव्हरी मंथ, मी जेव्हापासून डेव्हिड गेटाला ऐकतोय ते आतापर्यंत एव्हरी सिंगल डे ही त्याचं एक गाणं तरी कुठल्या तरी चार्टमध्ये असतं. ओके. आणि विच इज ट्रिमेंडसली लाईक म्हणजे याची तारीफ किती करावी ती कमी, कारण की हे खूप मुश्किल आहे. तुम्ही किती मोठे आर्टिस्ट असाल, तुम्ही रेलिव्हेंट राहणं एवढ्या वर्षानंतर पण आणि परत नंबर 1 बनणं स्पर्धात्मक युगात. तर ते मला खूप आवडलं. लाईक ऑब्व्हियसली तिची क्रिएटिव्हिटी आणि ते तर आय एम इन्स्पायर्ड. बट हे मला म्हणून माझं जेव्हा मी मराठी, हे तर खूप झालं की मराठी असं काही डिसाइडेड नव्हतं की म्हणजे मराठी करायचं, बट मी ऐकायचो खूप मराठी. अच्छा. मला तुम्ही कुठलंही सॉन्ग सांगा असं होणार नाही की मी ते ऐकलं नसणार. म्हणजे तुझं बालपण तसं होतं, तुझं बॅकग्राऊंड तसं होतं. म्हणजे आम्ही मराठीच असल्यामुळे घरात आपलं सकाळी तो झी मराठी, आकाशवाणी ऐकणार. आकाशवाणी, मी तरी आकाशवाणी एवढा नाही, मी ते झी मराठी सकाळी जे गाणी लागतात चालू बाय डिफॉल्ट ते चालूच असायचं. पण गाणी ऐकणं, शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर ते ऐकणं प्लस बाबांची आवड होती म्युझिक ऐकण्याची. आमच्याकडे कॅसेट्स खूप आहेत मराठीचे आणि एस्पेशली गणपतीचे गाणी. मी त्या एरियामध्ये जातो जिथे पूजा असली आपली तर कसली सत्यनारायणची पूजा तर गणपतीची गाणी लागणार, सत्यनारायणची गाणी लागणार. तर हे जे ॲटमॉस्फिअर आहे तर त्याच्यात काय बोलतात त्याला, मला असं जाऊन शिकावं असं गरज नाही लागली. माझ्या आजूबाजूलाच मराठी म्युझिक होतं. पण हे इलेक्ट्रॉनिक जेव्हा करायचं आलं की बाबा ह्याला आता असं काही डिसाइडेड नव्हतं. तर बसच तसं मगाशी सांगितलं की माझा एक फ्रेंड आहे, कट शॉर्ट मोठी स्टोरी छोट्या मध्ये. तर माझ्या एका फ्रेंडला वाटलं की मी म्युझिक सोडलंय. त्याने मला विचारलं तू सोडलं आहेस का, तर मला ते जरा असं इफेक्ट झालं की बाबा हा टॅग नाही लागला पाहिजे, कारण की माझं काय होत नव्हतं म्युझिकमध्ये नीट. मी बनवायचो खूप, बट त्याला काय तेवढं काय बोलतात त्याला अप्रिशिएशन नाही भेटायचं तेवढं. तर त्याने मला असं विचारल्यापासून मी काहीतरी बनवायचं म्हणून मी केलं आणि कसं रँडमली ते मी एक मराठी गाणं पिक केलं आणि झालं. आणि हाऊस म्युझिक तर मी बनवायचो 7 वर्षापासून. तर मला असं वाटतं जे मला येतं त्याच्यात मी काहीतरी नवीन टाकून बघतो. तर ते टाकलं आणि फक्त एक रील बनवायचो, अख्खं गाणं पण नाही बनवायचं. एक रीलसाठी जे 15 सेकंड 30 सेकंडचं जे गाणं लागेल तेवढंच मी बनवून एक रील बनवायचं. आणि त्यात पण माझी काही एक्सपर्टीज नाही. तर माझं फक्त मी बाजूला एक फोन ठेवला आणि मी बनवताना तो शूट केलं आणि तो व्हिडिओ टाकला. त्यात एडिटिंग नाही, काय नाही. अच्छा. वन कटमध्ये अजून पण मी तसंच करतो. अजून पण मी त्यात एडिटिंग करत नाही, कारण की मला असं वाटतं ती माझी एक्सपर्टीज नाही आहे. त्यात मी अननेसेसरी मेहनत, माझी एक्सपर्टीज म्युझिक आहे.
म्युझिकवर फोकस केलं पाहिजे. लोकांना काय कसं परसिव्ह करतात ते त्यांच्यावर आहे. लोक काय काय आधी मला लोक बोले अरे काय हे बोरिंग आहे, जरा असं तसं टाक. पण मला की मला त्याच्यावर फोकसच नाही करायचं ना, व्हिज्युअल एलिमेंटवर. मला गाण्यांवर फोकस करायचं. तर मी तेवढंच बनवायचो, बाजूला ठेवायचो. आणि मला असं वाटायचं ते व्हिडिओ जास्त लोकांना आवडतात आता, काही त्याच्याने मी जी खरा जे आहे ते दिसतंय. मी रोज बसून म्युझिक बनवतो बस. मी काय लोकांना असं वाटतं हॅपनिंग आहे, रोज इथे तिथे जातोय. तुम्हाला खरं सांगू, ही जी लाईफ आहे जी आता मला एक्सपिरियन्स करायला भेटते एवढी एंटरटेनिंग नसते. तुम्हाला एक जागी लगेच दुसऱ्या जागी पण घरी जाताय, तुम्ही म्युझिक बनवताय. इट्स लाईक आवर्स ऑफ स्टेअरिंग इन फ्रंट ऑफ युअर लॅपटॉप. ते खूप बोरिंग आहे बघायला गेलं तर. ती बोरिंग लाईफ आहे. मला मी तर असंच आहे, लाईक लेट्स शो दिस. तर ते जे आणि 30 सेकंड लोकांना आवडायला लागलं. आणि माझं असं रूल आहे, जोपर्यंत ते गाण्यावर मी डान्स करत नाही किंवा माझं मन नाही करत चेअरवर उठायचं डान्स करत, मी ते गाणं बाहेर नाही टाकणार. ते गाणं पहिलं तर मला आवडलं पाहिजे. जर मला ते आवडत नाही बट लोकांना लाईक फ्रेंडला पाठवलं त्यांना आवडतं, तर मला ते मी नाही टाकणार ते बाहेर. तर तो मी रूल ठेवतो आधीपासून. तर मराठी गाणं जर मी बनवतो, असे बरेचदा झालंय मी गाणं बनवायला घेतलंय पण ते मला मजा नाही. सो आय जस्ट डिलीट दॅट अँड टेक अनदर सॉन्ग किंवा आय जस्ट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. पण जोपर्यंत ती मुवमेंट येते तर आय नो, तेव्हा मी कॅमेरा ठेवतो, तो मुवमेंट कॅप्चर करतो परत तेवढा पार्टचा आणि रील टाकतो. तर ते मी चालू केलं. पण तुझं या सगळ्या तुझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत आपण बोलूया, तुझ्या बाबांचा कळत नकळत तुला खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे तू सहज म्हणतोस की तुझं बॅकग्राऊंड तसं होतं, अनेक गोष्टी कानावर पडत होत्या, आपण तसे घडत होतो. पण घरातून जे तुम्हाला मिळतं ना, तुमचा पाया जिथे पक्का होतो तिथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. तर त्याला कुठे सुरुवात झाली, कसं तुझं आणि बाबांचं नातं होतं? तर माझे बाबा ऍक्च्युली लवकर एक्सपायर झाले मी शाळेत असतानाच. तर त्यांचं माझं नातं म्हणजे तेवढंच होतं, एक जे का लहान मुलाचं एवढं असतं. बट त्यांची जी बॅक स्टोरी आहे ती खूप इन्स्पायरिंग वाटते मला अजूनही. की लाईक ते गावावरून पळून मिळून आलेले, इकडे इंजिनियरच झाले डायरेक्ट. अरे बापरे. लाईक दॅट. ते मी कट शॉर्ट करतोय बट खूप मोठं झालं. सो ते मला त्यांची जी स्टोरी आहे आधीपासून माझ्या मम्मीने पण सांगितले, आय न्यू दिस. तर ते मला बिलीव्ह करवते नेहमी की तुमच्याकडे काही नसलं ना तरी तुम्ही काही बनवू शकता. हे माझ्या बाबांचं जे लाईफमुळे मी शिकलेलो आहे की तुला जर म्युझिशियन बनायचं आहे बट तुझ्याकडे नाही आहे काय, तरी तू बनवू शकतोस. हो, फक्त जिद्द पाहिजे. तुला जे करायचं आहे तर होईल. तुला जर नाही करायचं तर तुझ्या मागे करोड रुपये टाकले तरी नाही होणार. तर त्यांचं ते इन्स्पिरेशन माझ्याकडे होतं. आणि ते हिज टू एन्जॉय लाईफ. गाणी ऐकणं आणि हे जसं मी सांगतो, माझ्या घरात नेहमी गाणी लागायची आणि माझ्या आजूबाजूला नाही लागायची. तर ते घरात गाणं वाजवणं अँड इट्स लाईक की तुम्ही जगा पहिलं तर आज आहेत ना, तर तुम्ही वाजून. कारण की मी मोस्टली फ्रेंड्स लोकांच्या घरात जातो, सगळे शांत असायचे असे, म्हणजे पेपर वाचतायत आणि असं तसं. मला इकडे गाणं का नाही वाजत आहे ते मला बोरिंग वाटायचं कुणाच्या घरी गेलं तर मला ते यूज टू एन्जॉय लाईफ. सो ते 2 गोष्टी मी शिकलो. एक तर तुम्हाला जे करायचं आहे त्यात जिद्द लावा पूर्ण, लाईक करायचंच आहे म्हणून घुसा, नाहीतर जस्ट टाइमपास करायचं म्हणून नका करू. ते दुसरे लोक आहेत करतील. आणि सेकंड म्हणजे आवडलं पाहिजे स्वतःला. जस्ट ते त्याच्यात मागे एक बिझनेस आहे, ऑब्व्हियसली तो आहे, शोज भेटणं हे तर प्रकार आहेच. पण जर तुम्हाला ते कन्व्हिन्सिंगली नाही आवडत आहे, तुम्हाला मजा नाही येते, नका करू. एक ते गाणं आहे जे गाणं तू अपलोड केलं आणि त्याच्यानंतर मात्र सोशल मीडियावरच नाही तर ते गाणं क्लबमध्ये आज धुमाकूळ घालतंय. कितीही गाणी तू वाजवलीस तरी त्या गाण्याची मात्र फरमाईश येतेच. येस. सो ते गाणं आहे, तुम्ही बोलता मामाच्या गावाला जाऊयाबद्दल. तर त्याची युनिक स्टोरी अशी आहे की त्यात जसं मी सांगितलं, एव्हरी वीक मी एक गाणं बनवतो आणि मी रील्सवर टाकतो. मिनिमम एक बनवतो, असे तर 2-3 बनवतो. बट त्या आठवड्यासाठी मी गाणं बनवायला घेतलं जे बनत नव्हतं, वेगळंच गाणं होतं ते मी बनवलं. अख्खा दिवस त्यावर ट्राय केलं, काय होतं, मजाच नव्हती येत त्या गाण्यात. मी डिलीट मारलं. तर मला तेव्हा काय एवढे माझे व्ह्यूज आणि हे काय एवढे नव्हते. तर मला असं वाटलं जर मी नाही केलं या आठवड्यात तर कोण बघणार आहे, नको करूया सोडं. पण त्या दिवशी सकाळी माझ्या घराच्या बाजूला एक चर्च आहे, जसे विरारच्या हर एक घराच्या बाजूला चर्च असतात. तू विरारचा? हो. तर तिकडे मामाच्या गावाला वाजत होतं सकाळी. लहान पोरांचं काय गॅदरिंग होतं, आय डोंट नो. तर ते माझ्या डोक्यात चाललेलं. ऑब्व्हियसली मी ते गाणं ऐकलेलं, बट ते माझ्या डोक्यात फिरत होतं नुसतं. ते असं नाही गाणं असं सकाळी आपण ऐकलं आणि अख्खा दिवस आपलं मी याच्यावर ह्याचं बनवू का, खूप
इडियट आयडिया वाटते ती हे गाण्याचं काय हाऊस म्युझिक बनवणं, बट टाकूया ना बनवून, काय बघू काय होते. आणि मी जस्ट जेवलो आणि 1 तासात बनवून टाकलं जे काय ते. आणि त्याच्या आधीच्या गाण्याला मी अख्खा दिवस लावत होतो, ते बनलंच नाही. तर ते बनवण्यात टाकलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी उठतोय तर सगळे लोक त्याला रिपोस्ट करतायत आणि हे बऱ्यापैकी त्याच्यावर व्ह्यूज आले. 10,000 काहीतरी. माझ्यासाठी तो मोठा नंबर. 10,000 पण होता, आय गेस 5,000 काहीतरी होतं माझ्यासाठी, की मी व्हायरल झालोय असं झालं. 5,000 व्ह्यूजवर मला असं वाटलं. पण बरेच लोकांनी शेअर केलेलं, ते बऱ्याच मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज लोकांनी शेअर केलं, कमेंट्स आलेले त्याच्यावर. आणि बरेच लोकांनी जे इंडियाच्या बाहेर आहेत मराठी लोक, ते बोलले की अरे आम्हाला आठवलं सगळं परत, लाईक दिस इज जस्ट नॉस्टॅल्जिक फॉर अस. तर ते त्याच्यामुळे. आणि तेव्हा मे वेकेशन चालू होता, सो मे बी अल्गोरिदम काय सगळं टाइम राईट होता. मला काहीच त्या आयडियाने मी नव्हतं टाकलं की मी वेकेशन आहे सो हे टाकूया. तर ते टाकलं गाणं. आणि खूप म्हणजे रुडी जो माझा मॅनेजर सोशल मीडियावाला, त्याला मी फोन केला की काय म्हणजे हे कसं वर्क करतं सोशल मीडिया, लाईक हे काय कुणाकडे गेलाय. तुझं नाही, ते ऑब्व्हियसली ते नाही ऑर्गॅनिकली जाते ते जिथे पण जाते. तर ठीक आहे, तर मी माझं काम सुरूच ठेवतो हर आठवडे माझं गाणं टाकणं वगैरे. तर ते टाकलं. आणि पण त्या दरम्यान हे गाणं खूप शेअर होत होतं आणि लोक त्याच्यावर रील बनवत होते ते ऑडिओ यूज करून त्यांच्या गावाला जाताना. बऱ्याचदा असं होतं की काही गाणी ही ठरलेली असतात, काही गाण्यांची चाल ही ठरलेली असते, ती त्याच पठडीत लयबद्ध असतात. म्हणजे आपण एक्सेप्ट नाही करू शकत की अरे हे गाणं असं पण असेल, पण तू ती वेगळी चाल लावलीस, त्याच्यात काही मिक्सिंग केलंस आणि ते लोकांनी एक्सेप्ट सुद्धा केलं. सो ही मोठी एक रिस्क होती. हो. तू तेव्हा काही असा विचार केलेलाच का की माझ्यासाठी तर रिस्क म्हणजे असं होतं की ही रिस्क फेल झाली तरी काय होणार, आज ऑलरेडी काय आहे गमवायला ना. म्हणजे काय असतं की माझी रेप्युटेशन असते किंवा काय की हा असेच गाणी बनवतो आणि नंतर असं पण माझी रेप्युटेशन, सो आय नथिंग टू लूज. सो ते एक माझ्यासाठी फ्रीडम होतं. सेकंड माझ्यासाठी होतं की मला असं वाटतं, हे माझं पर्सनल आहे, की हे जे हिट फॉर्म्युला किंवा असे लोक बोलतात ना की हे चालतं हे नाही चालत, हे सगळं मला वाटतं हे सगळं होक्स आहे. असं काय नाही. तुम्ही ऑडियन्सचं सरप्राईज करतायत की नाही हे इम्पॉर्टंट आहे. आता तो सरप्राईज खराब पण असू शकतो, तो चांगला पण असू शकतो. असं नाही बोलत सरप्राईज म्हणजे अरे वाव, नाही. सरप्राईज म्हणजे अरे काय खराब बनवलंय हे पण सरप्राईज आहे. आणि काय बनवलंय त्याच्यामध्ये जे येतं ना ते सगळं फ्लॉप होतं. ते चांगलं पण असेल, खराब डझंट मॅटर, पण ते सरप्राईज नाही होतं. काय सरप्राईज नाही केलं तू काय. आता तुम्ही कुठलंही काय बघा, आजकाल जे चाललंय, आता हिपहॉप चाललंय, ठीक आहे. हिपहॉप जेव्हा गली बॉय हा पिक्चर आला, सगळ्यांना सरप्राईज करून टाकलं त्यांनी की अरे हे काय बघतोय आम्ही. आता आम्हाला माहिती होतं की असं चाललंय, इकडे लोक रॅप करतात, बट जे लोकांनी नाही बघितलंय इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर देम. त्याच्यानंतर मग रॅपरचं आणि तुम्ही बघताय आता तर रॅप सीन जे स्टेज परफॉर्मन्सेस होत आहे, जे आधी अजिबात नव्हतं होत. तर माझं असं आहे की सरप्राईज जर मी करू शकलो कुणाला, ते या तर कम्प्लीट फ्लॉप जाईल नाही तर कम्प्लीट हिट जाईल, बट दोन्ही मला कुठेतरी ठेवतील की ह्यानी हे केलेलं. मला असं पण वाटलेलं की बरेच लोक याला एक्सेप्ट नाही करणार, असं बोलतील हे काय गाण्याची वाट लावलीस, असं पण बोलू शकतात. बट माझं आहे की ठीक आहे की मी सरप्राईज करून वाट लावली, सरप्राईज केलं कोणाला तरी, आणि मग ठीक आहे, मग देन आय जस्ट कीप ऑन डुईंग इट. आय सी की माझं माइंड मला काय बोलतंय. माझं माइंड ते बोलतंय की ठीक आहे अरे खूपच खराब वाटतं किंवा काय, ते नंतर गोष्ट आहे. पण मला असं वाटलं की जेव्हा मी बनवलंय हे सरप्राईज तर करेल बऱ्याच लोकांना, तर सरप्राईज केल्याने ते नंतर बघू काय होतंय. तर हे जे फॉर्म्युलावालं ते मेथडमध्ये मी नाही जात की नाही हे असं आहे. आता पण मी रिसेंटली एक गाण्याचं रिमिक्स केलेलं, नाखवा बोटीनं फिरवाल, ते गाणं आहे कोळी सॉन्ग. ते गाणं मी संग करून घेतलं एका पुणेकरी सिंगरकडून, प्रॉपर जी डिक्शन आहे प्रॉपर. त्यानंतर तू तुझ्या पद्धतीने गा, तू जसं गाशील ते. आणि त्याचं मी बनवलं डीप हाऊस सॉन्ग. ते त्या दोन वर्ल्डशी अजिबात संबंध नाही आहे. हे कोळी सॉन्ग कुठे आणि ते डीप हाऊस कुठे. इट्स अ व्हेरी इलिट जॉनर जे VIP क्लब्समध्ये प्ले होतं, ते दोघांनाही मर्ज केलं. सो दीज बोथ ऑडियन्सेस वेअर शॉक्ड. ह्यांना वाटलं हे ह्याने काय बनवलंय, आणि हे इलिटवाल्यांना वाटलं अरे हे ह्याने ह्याच्यात कसं वापरलं. सो माझं नेहमी गोल असतं की हाऊ कॅन आय सरप्राईज पीपल, हाऊ कॅन आय शो देम विच दे नेव्हर एक्सपेक्टेड टू हॅपन. जसं मामाच्या गावाला झालं, ते ॲक्च्युली मेंटॅलिटी माझी मामाच्या गावाने आली की मला असं वाटलं की जर हे चालू शकतं तर काही चालू शकतं. जेव्हा पण मी मनात असं सांगत अरे हे बनेल का, ते माझ्या डोक्यात अरे मामाच्या गावाला चाललंय सॉन्ग, जे मी तर कधी आयुष्यात बिलीव्ह नव्हतं केलं की हे चालेल. म्हणजे आम्ही सरप्राईज झालो की जेव्हा क्लबमध्ये
स्पेशल मराठी गाण्यांचा शो होतो. कारण कोरियन म्युझिक आहे, हिपहॉप म्युझिक आहे, बरेचसे आहेत. आता हाऊस म्युझिक पण हळूहळू मार्केटमध्ये येत आहे, इंडियामध्ये येते आपण म्हणूया, टेक्नो वगैरे. सो अशी चर्चा होत असताना सध्या या सगळ्या म्युझिकची चलती असताना फक्त मराठीच्या गाण्यांवर एक शो होतोय, हे सुद्धा एक मोठं सरप्राईज आहे. हो, मला तर अजून ते बिलीव्ह नाही. मी किती वेळा मॅनेजरने विचारलं होतं की मला असं वाटतंय तर उद्या उठणार आहे मी आणि हे सगळं हे काहीच नव्हतं, हे स्वप्न होतं किंवा असं. मला ते बिलीव्ह नाही होते अजून. ते एवढं लवकर होतंय. असं वाटलेलं की हा एक दिवशी माझे शो होतील वगैरे. बट जेव्हा त्या गोष्टी खूप लवकर होतात तेव्हा एक तर भीती वाटते की नाव पीपल आर एक्सपेक्टिंग लॉट फ्रॉम मी, सो आय हॅव टू डिलिव्हर. मी नॉर्मल माणूस नाही राहू शकत, मला ते त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या वरच जावं लागेल. आणि दुसरं म्हणजे आय कॅनॉट लेट देम डाऊन. एकदा जर चांगलं ते लोक जर स्टोरला तिकीट घेऊन येत आहेत, आय हॅव टू गिव्ह देम दी मोस्ट अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स इफ दे आर कमिंग देअर. तर त्यासाठी आम्ही बरेच गोष्टी आमच्या शो मध्ये ट्राय करतो. जसं आम्ही स्वतःचा व्हिडिओ जॉकी ठेवतो. सो तो स्वतः व्हिज्युअल बनवतो एव्हरी सॉंगवर. असं नाही की डाउनलोड केलं नाही टाकलं नाही, तो बनवतो. ते जर फॉर एक्झाम्पल एक रोबोट आहे ज्याने फेटा घातलाय, हां, हे आम्ही करतो. तर प्लस त्याने अजून आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये, मी फील्डमध्ये असताना म्हणून आम्हाला माहिती आहे, तो एक कॅमेरा ठेवून माझ्यासमोर तो माझ्या बॉडीला प्रोजेक्ट करून त्या बॉडीवर कसलाही इमेज टाकू शकतो. लाईक एक स्केलेटन टाकू शकतो किंवा एक काही टाकू शकतो आणि मी जसा मूव्ह करेल तसा तो फिगर मूव्ह करतो. तर आम्ही ह्या गोष्टी टाकायला बघतो की लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे जस्ट एक मराठी शोला गेलेलो तर हे सगळं पण होतं त्या शोमध्ये, वेगळं होतं आणि आम्ही एक अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स घेऊन आलो. तर ते माझं नेहमी. आणि काही गाणी मी फक्त शोमध्येच प्ले करतो, ते मी कुठेच देत नाही. ना मी इंस्टाग्रामवर टाकतो, ना मी कोणाला यूट्यूबवर देतो किंवा काय नाही. कारण की ज्याने तिकीट घेऊन आलेत ना, असं वाटलं पाहिजे अरे काहीतरी ह्याच्या शोमध्ये हे ऐकलेलं, असं झालं पाहिजे. ते त्यांच्या फोन्समध्येच पाहिजे मला जेव्हा ते रेकॉर्ड करते, त्याच्या पलीकडे नाही. तर हे सगळं आम्हाला करावं लागतं मला स्पेशली. कारण की ह्या फील्डमध्ये, मराठी फील्डमध्ये इन जनरल, देर आर आउटस्टँडिंग आर्टिस्ट, देर आर इमेन्सली टॅलेंटेड. बट जी यूथ आहे, जी सगळ्यात जास्त आहे इंडियामध्ये लाईक अराउंड द वर्ल्ड, मराठी लोक जे आहेत, 83 मिलियन मराठी स्पीकिंग लोक आहेत. त्यात यूथ पर्सेंटेज खूप जास्त आहे. असे बरेच पोरं जे तिथे शिकायला गेले, जे इथे शिकतायत, त्यांच्यासाठी काय बनत नाही आहे. लाईक बनतायत ऑब्व्हियसली मूवीज. आता तुम्ही बॉईज वगैरे हे सगळे मूवीज आता ते बनायला चालू झालंय. बट ही जी फील्ड आहे ही जरा अनटच्ड आहे. ही जी कूलनेसवाली, तुम्ही कूलनेस कसं दाखवणार? आता कुठले मी बोला के-पॉप, दीज पीपल कॅन गो इन द क्लब अँड बी फील कूल. तसं आपल्या मराठी पोरांना क्लबमध्ये जाऊन कूल बनणं कसं होतं? असं जसं ती किटीसूमध्ये आम्ही पार्टी केलेली, तिकडे लोक कोळी कॅप घालून आलेले, विच फेल्ट कूल. त्यांना ते गर्वाने घालून आले आणि त्यांना ते असं वाटलं नाही की अरे आपण काय ऑड दिसतोय किंवा काय. त्यांना अरे आहे तर आपलंच आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जे आपण करतो, हे कूलनेस फॅक्टर आणणं बाहेर, ते माझं नेहमी चालू असतं. आणि हे मिक्सिंग तू जे करतोस ते पण प्रत्येक गाण्याचं एक वेगळं तंत्र आहे आणि वेगळ्या टेक्निकने ते मिक्स केलं जातं. म्हणजे कधी कधी ऐकताना अश्विनी येना वगैरे अशी गाणी ऐकताना असं वाटलेलं की अरे हे गाणं असं पण चाललं असतं. हे जे मिक्सिंगचं जे तंत्र आहे ते तू कसं काय सांभाळतोस? काय प्रत्येकाला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न असतो तुझा, काहीतरी वेगळं मिक्स करण्याचा? सो ह्याचं बॅकग्राऊंड कम्प्लीट माझं येतं हाऊस म्युझिकमुळे. एवढं मी जे आधी म्युझिक बनवायचो, मी खूप हाऊस म्युझिक ऐकलं आहे आणि बरंच त्याच्यात मी इन्स्पायर होतो. आणि हाऊस म्युझिक एवढी वाईड जॉनर आहे, त्यात अजून पण रोज नवीन नवीन काय बनत असतं. तर ते ऐकून हे मी प्लेलिस्टमध्ये सेव्ह करणं आणि ते, तर तेव्हा मी कुठलं गाणं ऐकतो आणि त्याच्यात कसली टेक्निक असेल की अरे हे आपण ह्या गाण्यात वापरून बघूया का, हे असं आपण ह्या गाण्यात बघूया का. तर ते इन्स्पिरेशन असं काय माझं असं नाही आहे, मला ते दुसऱ्या गाण्यांपासूनच भेटतं. कारण की तेच एक्सपेरिमेंट आहे. तर मी आता 2 प्रकार असतात मिक्सिंगमध्ये. एक असतं मॅशअप. मॅशअप म्हणजे तुम्ही एखादं गाणं घ्या एक्झिस्टिंग आणि एखादं मराठी किंवा गाणं घ्या, त्यांना मिक्स करा. ते असतं मॅशअप, जे बरेच डीजेस करतात आपले. ते पण मी जे करतो ते रिमिक्स आहे. मॅशअपला मग काही लोक रिमिक्स बोलतात, ते बऱ्याच लोकांना हे रिमिक्स असतं. यू हॅव टू प्रोड्यूस एव्हरीथिंग. तुम्हाला सगळं परत एक गाणं बनवावं लागतं, ज्याच्यात तो एलिमेंट आहे त्या गाण्याचा, ते गाण्याचा वोकल असू शकतो, एक मेलेडी असू शकते, ती त्या गाण्यात इन्क्लूड करावी लागते की हां बाबा हे मी इन्क्लूड केलं, पण बाकीचं गाणं माझंच आहे. सो इट्स लाईक की मी परत जातोय टाईममध्ये
आणि त्या माणसाची रेकॉर्डिंग यूज करून मी माझ्या हिशोबाने गाणं बनवतोय. मी ते गाणं थोड्याफार गोष्टी वापरेन, सगळं नाही वापरणार मी. सो ते रिमिक्स आहे. तर ते ऑब्व्हियसली ते इन्स्पिरेशन मला बाहेरच्या गाण्या, एस्पेशली मला इन्स्पिरेशन जास्त भेटते ती दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक जॉनर्सपासून. बरेच इलेक्ट्रॉनिक जॉनर्सची लिस्ट बघायला गेलो तर बरेच आहे, जसं ड्रम अँड बेस आहे, डबस्टेप आहे, ट्रान्स आहे. तर हे सगळं ऐकून असं वाटतं अरे हे टेक्निक इकडे यूज करू शकतो, हे इकडे यूज करू शकतो. तर एवढा खजिना आहे की मी सगळ्यांचे मिक्स अँड मॅच मी मात्रा झालो तरी ते संपणार नाही. त्याचं कॉम्पिटिशन खजिना तुम्हाला निवडता आला पाहिजे. हा तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तो जर निवडता आला तर मग तुम्ही जग जिंकला. हा क्रिटिक्स आपल्या मुलाखतीचा वेळ खरं तर संपतोय, पण शेवटचा प्रश्न आहे. तू सुरुवातीपासूनच ज्याचा उल्लेख करतोय तो डेव्हिड गेट्टा हा जागतिक स्तरावरचा DJ, म्हणजे अगदी कोविड काळात सुद्धा त्यांनी घराघरातल्या लोकांना नाचवलेलं होतं. अशा DJला एक आदर्श मानून तू आज या ट्रॅकवर आहेस असं आपण म्हणूया. ग्लोबली आम्हाला क्रिटिक्स कधी बघायला मिळणार आहे की सध्या तर सोशल मीडिया असू दे, क्लबमध्ये असू दे, मराठी दणक्यात वाजताय, ती वाईब सध्या सगळीकडे पसरली आहे. तो आवाज साता समुद्रापार कधी घुमणार आहे? प्रयत्न तर आजपासून सिंगल डे चालू असतात माझे ते करायचे. झालं तर कधीही होईल, झालं तर 2 महिन्यात होईल, 2 वर्षात होईल, 20 वर्षात होईल. मी त्याचं टाईमलाईन तरी सध्या डिसाईड नाही करू शकत आहे. बट प्रयत्न माझा एव्हरी डे राहणार ते करण्यासाठी. आणि ते करण्यासाठी मला तरी असं वाटतं, मला अजूनपर्यंत ज्या लोक म्हणजे एक जे आपल्यात म्हण असते बोलते मराठी माणूस पाय खेचतो, मला ते कम्प्लिटली रॉंग वाटते. मला असं कोणी केलं नाही तर मी हे कधी प्रमोट करत नाही. आय थिंक सो हे जे लोक आहेत हेच मला तिथे घेऊन जातील. क्या बात आहे. कारण की हे लोकांनी सपोर्टमुळे आज माझे सोशल मीडिया ते लोकच तर फॉलो करतायत, ते लोकच तर शेअर करतायत. आणि आय थिंक सो हे त्यांच्या जी जसं तुम्ही बोला एक्सपेरिमेंट करतोय मी, ते लोक पण एक्सेप्ट करतायत ना मला. सगळे मला हे नाही बोलत आहेत अरे तू वाट लावतोयस किंवा हे करतोयस, असं नाही बोलत आहेत. कोण मी काढणारे तर थोडेफार असतील, बट मॅक्सिमम लोक तर सपोर्टच करतायत. तर आय थिंक सो मी ह्यांना डिलिव्हर केलं पाहिजे, ज्यांना जे पाहिजे त्यांना खुश ठेवलं पाहिजे. ते लोक मला स्वतःहून घेऊन जातील तिथे. क्या बात आहे. तुला पुढच्या वाटचाली करता क्रिटिक्स खूप खूप शुभेच्छा. तू आज इथे आलास आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. सोशल स्टारमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट मिळण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.